एकादशीच्या उत्पत्तीबाबत हिंदू धर्मग्रंथामध्ये अनेक कथा आहेत. त्यापैकी भगवान विष्णू आणि मृदुमान्य म्हणजेच काही पुराणांमध्ये मूर किंवा मूरदानव या राक्षसाशी संबंधित कथा अत्यंत प्रसिद्ध मानली जाते. ही कथा पद्मपुराण आणि भविष्योत्तर पुराणातील एकादशी महात्म्यात वर्णन करण्यात आली आहे. या कथेनुसार एकादशी ही केवळ एक तिथी नसून भगवान विष्णूच्या दिव्य शक्तीचे स्वरूप मानली जाते. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात मृदुमान्य नावाचा एक अत्यंत बलवान आणि पराक्रमी राक्षस होता. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि अनेक वरदानांची प्राप्ती केली. या वरदानामुळे तो अधिक शक्तिशाली बनला. त्याने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर देव, ऋषी, साधू संत आणि पृथ्वीवरील लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्याच्या दहशतीमुळे स्वर्गलोकातील देवताही भयभीत झाल्या. अखेर सर्व देवतांनी मिळून भगवान विष्णूंची शरणागती पत्करली आणि या संकटातून मुक्त करण्याची विनंती केली. देवतांच्या प्रार्थनेनंतर भगवान विष्णूंनी मृदुमान्याविरुद्ध युद्ध सुरू केले. हे युद्ध अनेक दिवस चालले. मृदुमान्य अत्यंत पराक्रमी असल्याने त्याचा पराभव करणे सोपे नव्हते. अखेर दीर्घ युद्धामुळे भगवान विष्णूंनी काही काळ विश्रांती घेण्यासाठी हिमालयातील एका गुहेत प्रवेश केला. ते योग निद्रेत असतानाच मृदुमान्य त्यांचा वध करण्याच्या उद्देशाने त्या गुहेत पोहोचला. याच वेळी भगवान विष्णूच्या दिव्य तेजातून एक अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि शस्त्रसज्ज देवी प्रकट झाली. त्या देवीने मृदुमान्याला युद्धाचे आव्हान दिले. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले आणि अखेर त्या दिव्य शक्तीने मृदुमान्याचा वध केला. त्यानंतर भगवान विष्णू योग निद्रेतून जागे झाले. त्यांनी त्या तेजस्वी देवीचा पराक्रम पाहून तिचे कौतुक केले आणि वरदान मागण्यास सांगितले. त्या देवीने लोकांच्या कल्याणासाठी वरदान मागितले. भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन सांगितले की ज्या दिवशी तू प्रकट झालीस ती एकादशी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी जे भक्त श्रद्धेने उपवास करतील, व्रत करतील, भगवान विष्णूंचे पूजन, नामस्मरण, जप आणि दानधर्म करतील, त्यांची पापे नष्ट होतील, त्यांना पुण्यप्राप्ती होईल आणि शेवटी मोक्षाचाही मार्ग खुला होईल. तेव्हापासून प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व प्राप्त झाले. या पौराणिक कथेतून अधर्मावर धर्माचा, अहंकारावर भक्तीचा आणि दृष्ट शक्तीवर दैवी शक्तीचा विजय अधोरेखित केला आहे. त्यामुळे एकादशीचा उपवास हा केवळ अन्नत्याग नसून मन, शरीर आणि आत्म्याच्या शुद्धी करण्याचा मार्ग मानला जातो. भगवान विष्णूप्रती भक्ती, संयम, सात्विक जीवन आणि आत्मसंयम यांचे महत्त्व या कथेतून स्पष्ट होते. त्यामुळे आजही लाखो भाविक वर्षभरातील सर्व एकादशी श्रद्धेने पाळतात आणि भगवान विष्णूंची आराधना करून आध्यात्मिक उन्नतीची कामना करतात. आता सर्वात महत्त्वाचं आणि व्हिडिओचा सार म्हणजे एकादशीला काय करू नये. या दिवशी भात, तांदूळ, गहू, डाळी आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन किंवा भारतीय संस्कृतीमध्ये आपण काय करतो, ज्यांना उपवास असेल ते तर उपवास धरतात, पण इतर लोकांना ते मसाले भात किंवा तांदळापासून बनवलेला काही रेसिपी असेल त्या बनवून खाऊ घालतात. पण ते चुकूनही करू नये, कारण भात तांदूळ स्वतःही खाऊ नये आणि दुसऱ्याला पण खाऊ घालू नये, कारण ते एक पिंड समान असतं. राग, द्वेष, असत्य बोलणे आणि कोणाचीही निंदा करणे टाळावे. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. पूजेसाठी आदल्या दिवशीच तुळशीपत्र तोडून ठेवावे. रामकृष्ण हरी.